आहे तसेच इतर सुद्धा असतील याच्याबद्दल वाद नाही, परंतु बरं, महायुती अभेद्य असं तुमच्या बोलण्यावरनं मला लक्षात येत आहे. अजितजी आहोत थेट पक्षफोडीच्या नाराजीमुळे आज बैठकीवरती अघोषित बहिष्कार हा समजायचा का? अद्वै हिरे आणि राजू खरे यांना भाजपत घेण्यामागचं नेमकं कारण काय? कारण ते लोकसभेत तुमच्या मित्रपक्षांचे प्रतिस्पर्धी असताना त्यांना तुम्ही आपल्या सोबत का घेताय? विशालजी, सर्वप्रथम सांगतो मी आपल्याला, आता अरुणभाई शिंदे जे म्हणाले की अरुणभाई सावंत जे म्हणाले त्यांच्या शिंदेच्या पक्षाचे ते अधिकृत प्रवक्ते आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. बरं, आमची भूमिका म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका असते. आमच्या वरिष्ठांची चर्चा करून आम्ही माध्यमामध्ये बोलायला जात असतो. मी आपल्याला सांगतो विशालजी, एक गोष्ट लक्षात घ्या. अजितदादा, माननीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्याच नेतृत्वाची भुरळ आमच्या कार्यकर्त्यांना पडते. शेवटी बघा, खूप मोठ्या कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये सोबत आहोत. महायुती म्हणून अत्यंत बळकट आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या 3 पक्षामध्येच प्रवेशाची रीग लागलेली आहे. लोक इतर पक्षातनं आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आणि एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेणं हे काय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक निवडणुकीच्या ठिकाणी आहे का? तर अजिबात नाहीये. काही ठिकाणी हे होईल का? तर निश्चितपणे होईल. मला एक गोष्ट कळत नाही, राजकारणामधल्या बेसिक गोष्टीच्या बाबत महायुतीमध्ये मिठाचा खडा असं म्हणून माध्यम बातम्या कशा चालवू शकतात? एक त्याची नाराजी ज्यावेळेला शिंदेचे सगळे मंत्री त्या ठिकाणी बैठकीला येत नाही. दर मंगळवारी काय होतं हे सगळ्यांना परिचित आहे. एकटे राज्याचे उपमुख्यमंत्री येतात आणि मुख्यमंत्र्यांना दम भरावा लागतो. याचा अर्थ काय काढायचा अजित? नाही 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 एक मी आपल्याला सांगतो, आपण राज्यामधले सिनियर संपादक आहात, आपले सोर्सेस आहेत. विशालजी, मी आपल्याबरोबर काम केलेलं आहे. मला तुमच्या सोर्सेसच्या संपर्कांबद्दल मला माहिती आहे चांगली. ठीक आहे, आता तुम्हाला ही लाईन घेऊन आज कार्यक्रम करावा लागणं स्वाभाविक आहे. मी कुठली लाईन न घेता आम्ही कार्यक्रम करतो, जे सत्य आहे ते दाखवतो. आपल्या पत्रकारितेच्या मूल्यांचा आदर करून मी आपल्याला सांगतो की आज माननीय शिंदे साहेबांनी स्वतः स्पष्ट करून सांगितल्यानंतर इतर काही प्रश्नच राहत नाही. आणि कसं होतं माहितीये का? ठीक आहे ना, 2 सख्खे भाऊ जरी असले तरी त्यांच्यामध्ये वादविवाद असतात ना, कुठं नाही. आता संभाजीनगरच्या ज्या विषयावरनं शिरसाट साहेब माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत, ते नाराज झाले. पण तो कार्यकर्ता आमचाच आहे ना. बरं, ते आमचे उपमहापौर होते राजू शिंदे, आमच्या भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. आता साधारणतः बघा, माझ्या विरोधामधला कार्यकर्ता इतर कुठेही गेला तरी ती मी नाराजी व्यक्त करणारच. हे काय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हा पक्षाचा विषय नाहीये. मला आनंद या गोष्टीचा आहे की येणारे कार्यकर्त्यांना आमच्या महायुतीच्या पक्षांमध्ये यायचे आणि 1-2-4 ठिकाणी हा वादविवाद असेल. परंतु मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की आपले नेते आदरणीय देवेंद्रजींनी वर्षावरती झालेल्या बैठकीमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की निवडणूक ही आपल्याला महायुती म्हणून लढवायची आहे. महायुतीमधल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आपल्याला वक्तव्य करायची नाहीत, जी की या निवडणुकीमध्ये होणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, महापालिका याची निवडणूक आहे. त्यामुळं आमच्या बाजूनं माझ्या पक्षाची ही अधिकृत भूमिका आपल्या माध्यमातून मी माझ्या सहकाऱ्यांच्या समोर पोहोचवतोय. ती आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा गेलेली आहे. त्यामुळे विशालजी, मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने असे गैरअर्थ काढण्याची आवश्यकता. पक्षाचा हा अधिकृत आदेश असून त्याचं पालन सगळे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो मी. अखिल चित्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या